नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं आजच्या भूगोल व्हिडिओ लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थिनींनो, गेल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे आपल्या भूगोल अभ्यासक्रमातलं 4थं प्रकरण आहे हवामान प्रदेश, त्या हवामान प्रदेशांची आपण माहिती पाहत होतो. त्यातले शेवटचे 2 हवामान प्रदेश जे आहेत ते आपले राहिलेले आहेत. तत्पूर्वी आपण जे वेगवेगळे हवामान प्रदेश आहेत ते जगाच्या नकाशामध्ये कसे दाखवले जातात, त्याचबरोबर ते कसे दाखवायचे असतात, या गोष्टीचा आपण आढावा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊयात. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल जो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नकाशा आहे, आकृती 4.1. जी आकृती आहे त्या आकृतीवरती बऱ्याच वेळेला तुम्हाला नकाशावरती प्रश्न विचारले जातात. नकाशामध्ये असणारे जे प्रदेश आहेत, नैसर्गिक प्रदेश, ते तुम्हाला दाखवायचे असतात. तुम्हाला फक्त विचारले जातात की नैसर्गिक प्रदेश दाखवा, त्यामध्ये विषुववृत्तीय वर्षावने दाखवा, किंवा उष्ण पट्ट्यातील गवताळ प्रदेश किंवा सेवाना असा भाग दाखवा, किंवा मोसमी प्रदेश दाखवा, उष्ण वाळवंटी प्रदेश दाखवा, किंवा भूमध्य सागरी प्रदेश दाखवा, असं तुम्हाला दाखवायला लावलं जातं. फक्त तुम्हाला टेन्सिल जगाचं जे आहे ते जगाचं टेन्सिल परीक्षेमध्ये दिले जातं आणि ते टेन्सिल तुम्हाला रंगाने किंवा साइन सिम्बॉलने भरायचं असतं. जो भाग तुम्हाला विचारलेला आहे तो भाग तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायचा असतो. त्या प्रत्येक घटकासाठी तुम्हाला 1 मार्क्स असतो आणि अशा प्रकारे तुम्हाला मार्क्सची विभागणी केलेली असते आणि तुम्हाला हा जो मॅप आहे तो भरायचा असतो. त्यात वेगवेगळे घटक विचारले जातात, परंतु जे 4थं प्रकरण आहे किंवा 5वं प्रकरण आहे याच्यावरती जास्तीत जास्त तुम्हाला नकाशावरती प्रश्न विचारले जातात. त्या संदर्भानेच तो नकाशा तुम्हाला दिलेला आहे. तर तो नकाशा कसा भरायचा, सोप्या पद्धतीने कसा भरायचा, हे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहूयात. सत्र परीक्षेसाठी तुम्हाला विचारलं जातं, बऱ्याच वेळेला विचारलं जातं. तर या भागावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात किंवा जास्तीत जास्त घटक दाखवायला सांगितले जातात. म्हणून आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये हा नकाशा नेमका कसा भरायचा, कसा भरला तर आपल्याला सोपा जाईल हे पाहूयात. आता तुम्हाला माहिती आहे की खंड एकूण 7 आहेत. 7 खंडांपेक्षा कोणताही खंड एखादा जास्त ॲड होतो दरवर्षी किंवा कमी होतो असं काही नाही आहे. फिक्स आणि कायम 7च खंड आहेत. त्यामुळं तुम्हाला खंड माहिती असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला 7 खंड माहिती असणं गरजेचं आहे. त्यातलं तुम्हाला माहिती आहे की उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका, जर तुम्ही वर्ल्ड मॅपवरती जरी पाहिलं तरी तुम्हाला दिसेल की दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका हे अतिशय अलिप्त आहेत, म्हणजे जरा वेगळे आहेत. इतर जो वर्ल्ड मॅप आहे आपला त्याच्यापासून आपल्याला वेगळे असलेले दिसते, म्हणजे वर्ल्ड मॅपवरती अगदीच जोडून नाही आहेत. तर ते कसे आहेत, वेगवेगळे असलेले दिसून येतात. त्यामुळे ते लक्षात ठेवायला तुम्हाला अगदी सोपं आहे की दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका खंड जे आहेत ते जरा दूर दूर आहेत. त्यामुळे ते आणि स्वतःला जोडून असल्यामुळे दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका लक्षात येईल तुम्हाला. उत्तर अमेरिका जी आहे ती उत्तर गोलार्धात आहे आणि दक्षिण अमेरिका जी आहे ती दक्षिण गोलार्धात आहे. आणि ते जे आहेत ते आफ्रिका खंड असेल, युरोप खंड असेल आणि आशिया खंड असेल त्यापासून जरा दूर आहेत. त्यामुळे ते 2 खंड तुमच्या लक्षात ठेवायला तुम्हाला सोपे जातील. हे लक्षात ठेवायचं आहे की उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका ह्या दोन्हींचा मॅप. त्यानंतर तुम्हाला वरती जो आहे, वरचा जो भाग आहे जो ग्रीनलँडचा आहे, तो ग्रीनलँडचा भाग जर तुम्ही दाखवला तर तोही भाग तुमच्या लगेच लक्षात येईल की ग्रीनलँड जे आहे ते वर्ल्ड मॅपच्या अगदी वरच्या भागामध्ये आहे. आणि वरच्या भागामध्ये असल्यामुळे बऱ्याच वेळेला ते व्हाईट कलरने दाखवलं जातं, किंवा तुम्ही इतर जर मॅप बघितलं तर त्याच्यामध्ये व्हाईटच असतं, कारण तो भाग कसा आहे, बर्फाच्छादित आहे. त्यामुळं जो ग्रीनलँडचा भाग आहे तो वरती आहे आणि वरती असल्यामुळे तो तुम्हाला ओळखायला अगदी सोपं जाणार आहे. त्यामुळे हे 3 भाग तर झाले. हा जो भाग आहे तुम्ही ओळखल्यानंतर मग पुढचा जो भाग आहे तो म्हणजे आफ्रिकेचा भाग आहे. आफ्रिका, युरोप खंड आणि आशिया खंड ह्या खंडांच्या इथं आपल्याला जरा हे खंड जे आहेत ते जोडून असलेले दिसून येतात. तरीही गोंधळ न करता जो आहे तो व्यवस्थित भाग लक्षात ठेवल्यानंतर तुमच्या सगळे 7ही खंड लक्षात राहतील. तर लगेच पुढं गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी आफ्रिका खंड आहे. आणि आफ्रिका खंड जो आहे तो जो भारत आहे, भारताच्या ज्या पश्चिमेला साईडला तुम्ही जर गेला तर पश्चिम साईडला तुम्हाला दिसेल की जरा दूरवरती आल्यानंतर आफ्रिका खंडाचा जो आहे तो नकाशा तुम्हाला दिसेल. त्यामुळे आफ्रिका खंड हा लक्षात ठेवताना भारताच्या दक्षिणेला बघायचा आहे, पश्चिमेला बघायचा आहे. आणि पश्चिमेला बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की
पश्चिम साईडला आफ्रिका खंड आहे, त्यामुळे तोही लक्षात ठेवायचा. जास्त मोठा भाग नाही आहे की तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं आहे की भारताच्या जे आहे ते पश्चिमेला आफ्रिका खंड आहे आणि त्याचा मॅपही तुम्हाला दिसतोय, त्यामुळे तोही भाग तुमचा लक्षात ठेवायला सोपा आहे. त्यानंतर तुम्हाला भारत हा फक्त साइन सिम्बॉल तुम्ही लक्षात ठेवल्यानंतर भारताच्या खालच्या साईडला तुम्हाला दिसेल की श्रीलंका आहे, छोटासा एक डॉट आहे जो ग्रीन कलरचा आहे, तो तुम्हाला दक्षिणेला दिसेल की काय आहे की श्रीलंका आहे. आणि श्रीलंका सोडल्यानंतर आणखीन तुम्ही खाली बघितल्यानंतर लगेचच तुम्हाला दिसतोय की हिंदी महासागर आहे. मग हिंदी महासागर झाल्यानंतर भारताच्या आणि हिंदी महासागराच्या म्हणजे भारत झाल्यानंतर हिंदी महासागर तुम्हाला लक्षात ठेवायचे. सपोज तुम्हाला हिंदी महासागरातला एखादा प्रश्न आला तर तुम्हाला हिंदी महासागर जो आहे तो भारताच्या खालच्या साईडला आहे, तो तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीही असेल, तुम्ही म्हणजे जसं शिकताय, वर्ल्ड मॅप शिकायला सुरुवात केली तसं तुम्हाला माहिती आहे की भारताचं जे दक्षिण टोक आहे त्या ठिकाणी हिंदी महासागर चालू होतो. हिंदी महासागरामध्ये एखादी गोष्ट दाखवायला सांगितलं तर तुम्हाला व्यवस्थित जमेल. त्यानंतर दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या मध्ये जे आहे तो अटलांटिक महासागर आहे, हेही लक्षात ठेवा की ह्या दोन्हीही दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या मध्ये अटलांटिक महासागर आहे. तुम्हाला जर समजा अटलांटिक महासागरामध्ये जर एखादी गोष्ट दाखवायला सांगितली तर ती डोळे झाकून कुठे दाखवाल तुम्ही? दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या मधला जो भाग आहे समुद्राचा किंवा महासागराचा, त्या ठिकाणी तुम्ही एखादी गोष्ट दाखवायला सांगितली तर दाखवू शकता. त्यानंतर तुम्हाला पॅसिफिक महासागरही तुम्हाला माहिती आहे की हा जो आहे तो ग्लोब आहे आणि ग्लोब असल्यामुळे तुम्हाला इकडच्या साईडला ग्लोबची इमेज आहे ती, आणि इमेज असल्यामुळे तुम्हाला अर्धा पॅसिफिक महासागर एका साईडला दिसतोय ना अर्धा एका साईडला दिसतोय. परंतु जर तो ग्लोब जोडलेला असेल किंवा गोल असेल तर तो भाग कसा आहे, तो जॉईन भाग आहे, जॉईन केलेला आहे, आणि त्यामुळे पॅसिफिक महासागर हाही कसा आहे तुम्हाला दाखवायला किंवा पॅसिफिक महासागरातील अग्निकंकण दाखवायला सांगितलं तर तेही तुम्हाला पॅसिफिक महासागर दोन्हीकडे असल्यामुळे थोड्याफार इकडं आणि थोडंफार या साईडला म्हणजे पूर्वेला आणि पश्चिमेला तुम्हाला ते दाखवावं लागणार आहे. त्यानंतर तुम्ही जर भारताच्या आणखीन खाली गेलात, म्हणजे जर समजा आग्नेयेला गेलात तुम्ही, तर आग्नेय दिशेला तुम्हाला ऑस्ट्रेलिया खंड दिसतोय. त्यामुळे तुमचे आता किती खंड झाले की 4 खंड तुम्हाला ओळखायला सोपं झालं की भारत लक्षात ठेवायचा. भारताच्या आग्नेयेला एक खंड आहे, ऑस्ट्रेलिया खंड आहे. भारताच्या पश्चिमेला जो आहे आफ्रिका खंड आहे, आणि आफ्रिकेच्या आणखीन पश्चिमेला तुम्ही गेलात तर तुम्हाला दक्षिण अमेरिका दिसेल, आणि वायुव्येला गेलात तर वायुव्येला तुम्हाला उत्तर अमेरिका जे आहे ते उत्तर अमेरिका दिसेल. मग त्यामुळे तुम्हाला 4 खंड माहिती झाले. आता तुम्हाला हे माहिती आहे की आशिया खंडामध्ये भारत आहे, त्यामुळं तुम्हाला आशिया खंड ओळखायला काही फार अवघड जाणार नाही. का जाणार नाही? कारण त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की आशिया खंडामध्ये भारत आहे, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला आशियाचा बराचसाच भाग दिसतो आहे या ठिकाणी. मग चायना त्याच्यामध्ये येतं, कझाकिस्तान येतं, अफगाणिस्तान येतं, पाकिस्तान येतं, हा जो आहे बांगलादेश वगैरे हा जो सगळा भाग आहे, तर हा जो आहे तो आपल्या आशिया खंडामध्ये येतो. त्यानंतर राहतो युरोप खंड. मग तुम्हाला काय सांगायचं आहे आता या ठिकाणी युरोप खंड, या ठिकाणी तुम्हाला युरोप खंडही दिसतोय. आशिया खंडाला वरती जोडूनच कुठला आहे तर युरोप खंड असलेला तुम्हाला दिसून येतो. या ठिकाणी तुम्हाला दिसतोय बघा, युरोप खंड दिसला सगळ्यांना. तर या ठिकाणी म्हणजे तुमचे खंड किती झाले, एकूणच 6 खंड झाले. आता तुम्हाला 6 खंड माहिती झाल्यानंतर तर तुम्हाला आता काय लक्षात ठेवायचं आहे, तर फक्त एकच खंड लक्षात ठेवायचा राहिला आहे, तो म्हणजे कुठला राहिला आहे, अंटार्क्टिका खंड. आणि अंटार्क्टिका जो खंड आहे तो अतिशय खालच्या बाजूला आहे, दिसला तुम्हाला व्हाईट कलरचा, या ठिकाणी अंटार्क्टिका खंड दिसतोय. तर तो खंड तुम्हाला फार वर्ल्ड मॅपची जी इमेज असते त्याच्यामध्येही दिसत नाही, आणि जरी दिसला तो अगदी शेवटच्या टोकाला खाली आहे, त्यामुळे त्याला जास्त लक्षात ठेवायची गरज नाही, तो एकदम खाली असतो. दरवेळी थोडाफार भाग त्याचा नकाशामध्ये येत असतो आणि तो तुम्हाला लक्षात ठेवायचा. मग आता तुम्हाला दाखवत असताना किंवा एखादी गोष्ट त्या ठिकाणी हायलाईट करत असताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आहे की तुम्हाला 7ही खंड व्यवस्थित माहिती असतील तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामध्ये आता आपण बघूयात की कोणती गोष्ट कशा पद्धतीने लक्षात ठेवायची आणि लक्षात ठेवत असताना ती दाखवायची कशी. तर आपण पहिल्यांदा विषुववृत्तीय वर्षमानांपासून सुरुवात करू. आता विषुववृत्तीय वर्षमानांपासून सुरुवात का करायची, कारण आपण 0
अंशापासून सुरुवात करतोय किंवा 0 अंशापासून सुरुवात करतोय, म्हणजे आपल्याला शेवट 90 अंशापर्यंत गोष्टी कशा दाखवत जायच्या हे आपल्याला लवकर लक्षात येईल. म्हणून इथंही तुमच्या इमेजमध्येही दिलेलं आहे की विषुववृत्तीय वर्षावनांपासून सुरुवात केलेली आहे सूचीमध्ये. ठीक आहे, तर आपण बघूयात आता. या ठिकाणी तुम्हाला वर्षावनं दिसत आहेत. वर्षावनं तुमच्या पुस्तकामध्ये आणि स्क्रीनवरती पण तुम्हाला दिसते की डार्क ग्रीन कलर किंवा गर्द हिरवा जो कलर आहे त्या हिरव्या कलरनी विषुववृत्तीय वर्षावनं दाखवलेली आहेत. आता विषुववृत्तीय वर्षावनं जे आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता आपल्याला काय पाहायचं आहे तर त्या विस्तार पाहायचा आहे. आता विस्तार कसा पाहायचा आहे, या ठिकाणी तुम्ही विस्तार पाहू शकता. 0 पासून या ठिकाणी दिसतंय बघा, तुम्हाला 0 दिसते. 0 पासून 10 ते 15 अंशापर्यंत काय आहे विषुववृत्तीय वर्षावनांचा जो विस्तार असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे काय पाहायचं आहे याच्यामध्ये, डार्क जो ग्रीन कलर आहे तो कुठे कुठे आहे. मग आता डार्क ग्रीन कलर कुठे आहे तर दक्षिण अमेरिकेचा जो भाग आहे त्यामध्ये आपल्याला डार्क ग्रीन कलर दिसतोय. उत्तर गोलार्धातही दिसतोय आणि दक्षिण गोलार्धातही दिसतोय. त्यानंतर आपण आफ्रिकेत आलो तर आफ्रिकेचा काही भाग आपल्याला उत्तर गोलार्धातलाही दिसतोय आणि दक्षिण गोलार्धातलाही दिसतोय. त्यानंतर आपण पुढं आल्यानंतर आपल्याला जो ऑस्ट्रेलियाचा वरचा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला विषुववृत्तीय वर्षावनं असलेली दिसून येत आहे. त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला त्याचं वर्णन करायला सांगेल किंवा नकाशामध्ये जर तुम्हाला दाखवायला सांगितलं तर तुम्ही त्याचा विस्तार जो आहे तो 5 अंशापासून ते 10 अंशापर्यंत विषुववृत्तीय वर्षावनांचा विस्तार दाखवू शकता. त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आफ्रिकेतलं ॲमेझॉनचं खोरं त्याच्यामध्ये येतं. मध्य अमेरिकेचा काही भाग आहे, त्याचबरोबर पूर्वेकडील किनारा जो आहे, त्याचबरोबर कांगो खोरे येते, मादागास्कर, मलेशिया या ठिकाणी बघा, मलेशिया इंडोनेशियाचा जो काही भाग आहे तोही आपल्याला दिसतोय. फिलिपाईन्स आणि पापुआ न्यू गिनीचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला याचा विस्तार असलेला दिसून येते. तेवढाच भाग आपल्याला ड्रॉ करायचा आहे किंवा कलर करायचा आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे उष्ण पट्ट्यातील गवताळ वनं जे आहेत किंवा सेवाना प्रदेश आहे. तर सेवाना प्रदेश जो आहे तो सेवाना प्रदेश ऑफ व्हाईट असा ग्रीनिश ऑफ व्हाईट कलर जो आहे तो त्या कलरने दाखवलेला आहे. तर तुम्हाला वर्षावनं संपल्यानंतर त्याला जोडून जो प्रदेश आहे, वर्षावनं तुम्ही नकाशामध्ये ही पाहू शकता की वर्षावनं संपल्यानंतर त्याला जोडून किंवा लागून असलेला जो प्रदेश आहे तो उष्ण पट्ट्यातील गवताळ प्रदेश आहे. त्याचा जो विस्तार आहे तो तुम्हाला या ठिकाणी तोही दिसेल की विस्तार कसा आहे. दोन जे खंड आहेत म्हणजे दक्षिण अमेरिका खंड आहे आणि आफ्रिका खंड आहे त्याच्यामध्ये त्याचा विस्तार असलेला आपल्याला जास्त दिसून येतो. म्हणजे 10 अंश ते 20 अंश उत्तर आणि दक्षिणेला त्याचा विस्तार असलेला आपल्याला दिसून येतो. आता या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं नाही आहे म्हणजे तेलंगणा आणि कर्नाटक किंवा मिझोरामचा काही जो भाग आहे तो अशा वातावरणाचा आहे, उष्णकटिबंधातील जो गवताळ प्रदेश आहे त्यातला, परंतु या ठिकाणी दाखवलेला नाही आहे. त्याचबरोबर कांगोचा सीमावर्ती भाग आहे आणि दक्षिण आणि मध्य आफ्रिकेचा जो भाग आहे तो भाग आपल्याला या वातावरणाने व्यापलेला दिसतो. त्याचबरोबर लानोस आणि ब्राझीलचे कांपोज जे आहे, वेनेझुएलाचे लानोस आणि ब्राझीलचे कांपोज जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला हा जो भाग आहे तो असलेला दिसून येतो. त्यामुळे तो जो भाग आहे दाखवत असताना ज्या वेळेला वर्षावनं संपतात त्यालाच लागून असलेला हा प्रदेश आपल्याला दिसून येतो. मग जर तुम्हाला विचारलं परीक्षेमध्ये की उष्ण पट्ट्यातील गवताळ प्रदेश किंवा सेवाना प्रदेश दाखवा, तर वर्षावनांचा भाग संपल्यानंतर म्हणजे 10 अंशापर्यंत वर्षावनांचा विस्तार आहे. त्याच्यानंतर लगेच तुम्हाला 10 ते 20 अंशापर्यंत उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये आफ्रिकेत आणि दक्षिण अमेरिकेतला जो भाग आहे तो तुम्हाला ड्रॉ करायचा आहे किंवा दाखवायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतंय बघा, हा जो भाग आहे तो वर्षावनांना लागूनच असलेला आपल्याला दिसून येतोय. त्यानंतरचा पुढचा भाग आहे मोसमी हवामानाचा प्रदेश किंवा मोसमी प्रदेश. मोसमी प्रदेशाचा विस्तार आपल्याला या ठिकाणी दिसतोय बघा. फक्त भारतामध्ये त्याचा विस्तार जास्त असलेला दिसून येतो. तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये आणि ऑस्ट्रेलियाचा काही भाग हाच फक्त मोसमी हवामानाच्या प्रदेशाचा दिसून येतोय. त्यामुळे जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं गेलं की मोसमी हवामानाचा प्रदेश दाखवा, तो डोळे झाकून जो भारताचा पूर्ण भाग आहे, त्यानंतर
बांगलादेशचा जो काही भाग असेल तो दाखवायचा आहे आणि ऑस्ट्रेलियाचा जो वरचा भाग आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, दाखवायचा आहे. अन्यथा कोणताही भाग तुम्हाला दाखवायचा नाही. दुसरीकडे कुठेही तुम्हाला फारसं दिसत नाही आहे हे वातावरण, परंतु भारताचा जो पूर्ण भाग आहे तो तुम्हाला या मोसमी हवामान प्रदेशाचा असलेला दिसून येतो. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा जो वरचा भाग आहे म्हणजे खालचा ऑस्ट्रेलिया आणि भारताचा खालच्या साईडचा भाग आणि ऑस्ट्रेलियाचा जो वरच्या साईडचा जो भाग आहे तो भाग आपल्याला या वातावरणाने व्यापलेला दिसून येतो. त्यामुळे मोसमी हवामानाचा प्रदेश आला तर जास्तीत जास्त भाग जो आहे तो तुम्हाला भारताचा आणि ऑस्ट्रेलियाचा जो आहे तो दाखवायचा आहे. म्हणजे आग्नेय आशियाचा जो भाग आहे तो बऱ्यापैकी कशाने येतो तर या हवामानामध्ये येतो. ईशान्य व दक्षिण अमेरिकाचा थोडाफार भाग आहे आणि आग्नेय ब्राझील जे आहे त्याचा भाग या हवामानाने व्यापलेला आपल्याला दिसून येतो आणि ऑस्ट्रेलियाचा काही भाग जो आहे तो या हवामानाने दाखवला जातो. परंतु जास्तीत जास्त जो भाग आहे तो तुम्हाला काय काय करायचा आहे की आशिया खंडाचा जो आग्नेयचा भाग आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे आणि ऑस्ट्रेलियाचा जो वरचा भाग आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे. त्यामुळे तुम्हाला तो भाग लगेच लक्षात राहील, कारण मोसमी हवामान प्रदेश कुठं आहे तर भारतामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर उष्ण वाळवंटी प्रदेश. आता उष्ण वाळवंटी प्रदेश कुठे आहे तर तुम्हाला माहिती आहे जगातलं सगळ्यात मोठं वाळवंट जे आहे ते आपल्याला आफ्रिकेत असलेलं दिसून येतं. त्यामधलं उत्तर आफ्रिकेचा काही भाग आहे. तुम्हाला हेही माहिती आहे की भारतामधला राजस्थानचा भाग आहे. तर तुम्हाला मॅपमध्येही दिसत असेल की राजस्थानचा जो भाग आहे, राजस्थान नंतर पाकिस्तान सोडल्यानंतर जो थोडा काय भाग राहतो त्याच्यानंतर लगेच आफ्रिका लागून आहे आणि त्या सगळ्या भागामध्ये हा वाळवंट असलेला आपल्याला दिसून येतं. आता तुम्हाला आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर तुम्हाला समजा वाळवंटावरती प्रश्न आला की उष्ण वाळवंटी प्रदेश दाखवा, तर त्यावेळेला तुम्ही काय करायचं आहे की दक्षिण अमेरिकेचा जो भाग आहे, उत्तर अमेरिकेचा जो भाग आहे किंवा युरोप खंड जे आहे ते युरोप खंड किंवा वरचा जो उत्तर आशियाचा जो भाग आहे तर त्या भागामध्ये कुठेही वाळवंट असलेलं दिसून येत नाही. तर मग आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की वाळवंट नेमकं कुठे कुठे आहे. तर वाळवंट कुठे आहे, ऑस्ट्रेलियामध्ये, आफ्रिकेमध्ये आणि भारताचा थोडाफार भाग जो आहे याच ठिकाणी काय आहे की आपल्याला दिसून येतं की याच ठिकाणी फक्त वाळवंट आहे, इतर कुठेही वाळवंट नाही. मग ज्यावेळी तुम्हाला वाळवंटावरती प्रश्न विचारला जाईल त्यावेळेला बाकीच्या खंडांचा म्हणजे उत्तर अमेरिकेचा, दक्षिण अमेरिकेचा, अंटार्क्टिका खंडाचा किंवा युरोप खंडाचा विचार करायचा नाही. फक्त 3च खंडांचा विचार करायचा. त्या ठिकाणी आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया याच खंडांमध्ये आशिया खंडातला पण काहीसाच भाग काय आहे की वाळवंटाने व्यापलेला आहे. त्यामुळे हाही भाग लक्षात ठेवायचा की कुठल्या खंडांमध्ये एखादा घटक दाखवायचाच नाही आहे आणि कुठल्या खंडामध्ये त्याचं प्रभुत्व असेल किंवा तो भाग जास्तीत जास्त येतो. हा भाग लक्षात ठेवला की तुम्हाला मॅप भरायला सोपा जाईल. मग तुम्हाला माहिती आहे की सगळ्या जगातलं मोठं वाळवंट कुठं आहे तर आफ्रिकेत आहे. त्यामुळे आफ्रिकेचा, उत्तर आफ्रिकेचा वरचा जो भाग आहे तो बऱ्यापैकी वाळवंटाने व्यापलेला आहे. त्यानंतर आफ्रिकेचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्या दक्षिणेकडचा थोडा भाग वाळवंटाने व्यापलेला आहे. भारताला लागून असलेला जो काही प्रदेश असेल, इराण, इराक असेल किंवा अफगाणिस्तान वगैरे, त्यातला थोडा थोडा भाग जो आहे तो तुम्हाला माहिती आहे की अरेबिक कंट्री लागून आहेत आपल्या भारताला आणि त्या लागून असलेल्या कंट्रींचा जो भाग आहे तो वाळवंटाने व्यापलेला आहे. ऑस्ट्रेलियाचा जो बराचसाच भाग आहे, ऑस्ट्रेलिया खंड सगळ्यात छोटा खंड आहे आणि त्याच्यावर बऱ्यापैकी भाग जो आहे तो वाळवंटाने व्यापलेला आपल्याला दिसून येतोय. वाळवंटामध्ये ऑस्ट्रेलिया जे आहे, ऑस्ट्रेलियामध्ये 3-4 प्रकारचंच फक्त हवामान आहे. एक तुम्हाला दिसतंय की कुठलं आहे, मोसमी हवामान प्रदेश आहे. दुसरं म्हणजे उष्ण वाळवंटी प्रदेश असलेला दिसून येतोय आणि तिसरं जे त्या ठिकाणचं वातावरण आहे ते म्हणजे खंडांतर्गत शुष्क हवामानाचा जो प्रदेश आहे तो प्रदेश म्हणजे 3-4 प्रकारचंच हवामान आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये असलेलं दिसून येतं. त्यामुळे तो जो भाग आहे किंवा दमट हवामानाचा उपोष्ण प्रदेश किंवा चिनी प्रकारचं जे हवामान आहे तर तो भाग, असे 3-4 प्रकारचंच हवामान फक्त ऑस्ट्रेलियात आहे. असं लक्षात ठेवायचं की ऑस्ट्रेलियामध्ये किती प्रकारचं हवामान आहे.
मग तुम्हाला लक्षात ठेवायला ते सोपं जाईल की ऑस्ट्रेलियामध्ये जास्त कुठला भाग ड्रॉ करायचा नाही. मोसमी हवामानाचा प्रदेश दाखवला तर तो ड्रॉ करायचा आहे, किंवा उष्ण वाळवंटी दाखवला आहे प्रदेश तर तो एक ड्रॉ करायचा आहे. असं स्पेसिफिक ज्या गोष्टी आहेत, किंवा खंडांतर्गत शुष्क हवामानाचा प्रदेश आहे तो एक दाखवायचा आहे. आणि तिसरं म्हणजे की दमट हवामानाचा जो प्रदेश आहे तो एक दाखवायचा आहे. इतर जास्त ऑस्ट्रेलियामध्ये वेगवेगळं हवामान नाही. त्यानंतर तुम्हाला सांगता येईल की समशीतोष्ण जो भाग आहे गवताळ प्रदेशाचा, किंवा टेप्स व सेंट लॉरेन्स हा जो भाग आहे तो बऱ्यापैकी जो भाग आहे तो तुम्हाला युरोपमध्ये असलेला दिसून येतो. मग तुम्हाला आता युरोपमध्ये जो तुम्हाला इथं दिसतोय की येलो कलरने दाखवलेला आहे तो भाग जास्तीत जास्त कुठे आहे, तर उत्तर अमेरिकेचा भाग, युरोपचा काही भाग आहे. तर या युरोप खंडामध्ये आणि आशिया खंडातला थोडाफार भाग, तर या 3 खंडांमध्ये आपल्याला जे आहे ते समशीतोष्ण गवताळ प्रदेश असलेला दिसून येतो. इतर कुठंही त्याचा विस्तार नाही आहे किंवा दाखवलेला नाही. त्यामुळे तो लक्षात ठेवायचा भाग आहे की या 3च खंडात या भागाचा समशीतोष्ण गवताळ प्रदेशचा विस्तार आहे. इतर आपण कुठेही तो दाखवणार नाही आहोत. तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसतं आहे की उत्तर अमेरिकेमधला, युरोपमधला आणि आशिया खंडातला थोडासा भाग जो आहे तो त्या वातावरणाने व्यापलेला आहे. इतर कुठेही समशीतोष्ण गवताळ प्रदेश नाही, त्यामुळे इतर कुठेही तो दाखवायचा नाही. त्यानंतर भूमध्य सागरी जो प्रदेश आहे तो भूमध्य सागरी प्रदेश तुम्हाला दाखवायचा आहे, जो जरा ग्रीन कलरने दाखवलेला आहे बघा, वरती तुम्हाला दिसतोय. तर तो भाग कुठं आहे भूमध्य सागरी हवामानाचा भाग, तर अगदी आफ्रिका जो खंड आहे त्याच्यावरती जो भाग आहे त्या ठिकाणी तुम्हाला तो थोडासा भाग दिसतोय. इतर कुठेही तुम्हाला भूमध्य सागरी हवामानाचा भाग दिसत नाही. म्हणून आफ्रिकेचा जो वरचा भाग आहे तो फक्त लक्षात ठेवायचा आहे. जो वायव्येचा भाग आहे त्या ठिकाणी ते हवामान आहे, इतर कुठेही नाही. त्यानंतर खंडांतर्गत दमट हवामानाचा प्रदेश. खंडांतर्गत दमट हवामानाचा जो प्रदेश आहे तो 40 अंशावरती, जो 40 अंशाची जी लाईन आहे त्या लाईनच्या वरच्या साईडला उत्तर अमेरिकेमध्ये, आणि जो आशिया खंडाचा जो काही भाग असेल तर त्या भागामध्येच फक्त ते हवामान आहे. म्हणजे 40 अंशाला लागून उत्तर गोलार्धामध्ये जास्त, दक्षिण गोलार्धामध्ये, उत्तर गोलार्धामध्येच आहे, फक्त 40 अंशामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की दोन्हीकडचा भाग जो आहे तो उत्तर अमेरिकेचा भाग ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर आशिया खंडा, युरोपच्या शेजारचा थोडासा भाग आहे आणि आशिया खंडातला थोडासा भाग आहे जो खंडांतर्गत दमट हवामानाचा भाग असलेला दिसून येतो. तोच फक्त ड्रॉ करायचा आहे, इतर कुठेही तुम्हाला ड्रॉ करायचा नाही. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे खंडांतर्गत शुष्क हवामानाचा प्रदेश. तर तुम्हाला दिसो की जो डार्क येलो कलर आहे त्याच्यापेक्षा फेंट येलो जो कलर आहे, ऑफ व्हाईट येलो, तर तो जो येलो आहे तो तुम्हाला माहिती युरोप खंडाच्या खालच्याच बाजूला आपल्याला दिसून येतो की खंडांतर्गत शुष्क हवामानाचा प्रदेश. आता खंडांतर्गत शुष्क हवामानाचा प्रदेश जास्तीत जास्त कुठं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी नकाशामध्ये दिसतो आहे आशिया खंडाचा काही भाग आहे, त्याचबरोबर उत्तर अमेरिकेचा काही भाग आहे आणि ऑस्ट्रेलियाचा थोडासा भाग सोडला तर इतर कुठेही तो भाग नाही. म्हणजे आहे पण परंतु त्याची जी क्वांटिटी आहे ती जास्त किंवा लार्ज भाग तुम्हाला कुठे दाखवायचा आहे, तर आशिया खंडामध्ये, त्याचबरोबर उत्तर अमेरिकेमध्ये दाखवायचा आहे, दक्षिण अमेरिकेमध्ये अगदी खालचा भाग, आफ्रिकेमध्ये अगदी खालचा भाग जो आहे तो दाखवायचा आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये थोडासा. इतर कुठेही तुम्हाला तो भाग दाखवायचा नाही. म्हणजे 4-5 ठिकाणी जास्त हायलाईट करायची गरज आहे. उत्तर अमेरिकेमध्ये, दक्षिण अमेरिकेमध्ये, त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेमध्ये आणि ऑस्ट्रेलिया जी आहे त्या ऑस्ट्रेलियाचा जो आग्नेयचा भाग आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे. आणि भारताच्या वरती उत्तरेचा जो वरचा भाग आहे, भारताच्या वरचा, त्या ठिकाणी तुम्हाला तो भाग दाखवायचा आहे, इतर ठिकाणी दाखवायचा नाही. म्हणजे अंटार्क्टिका खंडामध्ये पण दाखवायचा नाही आहे. त्यानंतर पश्चिम युरोपीय हवामानाचा प्रदेश आपण बघतोय. पश्चिम हवामानाचा जो प्रदेश आहे तो आता युरोपीय सांगितलेला आहे, म्हणजे युरोपच्या साईडलाच तो भाग असणार आहे. पॅसिफिक एका खंडाचं नाव आहे त्याला, किंवा तुम्हाला दिसतंय की जो ग्रीनलँडची खालची बाजू आहे तर त्या भागामध्ये आपल्याला पश्चिम युरोपीय प्रकारचं हवामान दिसतं आहे. त्याचबरोबर युरोप खंडाचा जो वायव्येचा भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला
अशा प्रकारचं हवामान दिसतं आहे. त्यानंतर पुढचा भाग आहे म्हणजे तैगा प्रदेश तुम्हाला दाखवायचा आहे. आता तैगा प्रदेश जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे की तो कुठे आहे, अगदी उत्तरेला असलेला आपल्याला दिसून येतो आहे. या ठिकाणी तैगा प्रकारचं काय आहे, हवामान आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण भाग जो आहे तो तैगा प्रकारच्या हवामानाचा आहे आणि तो कुठं आहे तर फक्त उत्तर गोलार्धातच असलेला आपल्याला दिसून येतो. तो दक्षिण गोलार्धात नाही, फक्त उत्तरेला त्याचा विस्तार असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून ज्यावेळेस तुम्हाला तैगा प्रदेश विचारलं जाईल, ज्या वेळेला तुम्हाला टुंड्रा प्रदेश विचारलं जाईल किंवा ज्या वेळेला तुम्हाला पश्चिम युरोपीय हवामानाचा प्रदेश विचारला जाईल त्यावेळेला किंवा ग्रीनलँड तुम्हाला विचारलं जाईल, ते फक्त उत्तर गोलार्धातच आहे, दक्षिण गोलार्धामध्ये त्याचा विस्तार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या 4 गोष्टी बऱ्याच वेळेला ह्याच्यावरतीच प्रश्न विचारला जातो. तैगा प्रदेश दाखवा, टुंड्रा प्रदेश दाखवा, पश्चिम युरोपीय प्रदेश दाखवा किंवा ग्रीनलँडचा एखादा भाग दाखवा. तर असा जर तुम्हाला प्रश्न आला तर त्यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवायची की हे सगळं जे आहे ते उत्तर गोलार्धात असलेलं दिसून येतं आणि त्याचा जो विस्तार आहे तो विस्तार काय आहे तर तो विस्तार 45 अंश ते 65 अंशाच्या पर्यंत असलेला आपल्याला दिसून येतो. 65 ते 70 अंशापर्यंत या गोष्टी दाखवायच्या आहेत, इतर कुठेही दाखवायच्या नाहीत. त्यानंतर पर्वतीय प्रदेश, आता तुम्हाला पर्वतीय प्रदेशामध्ये सहज दाखवता येईल की तुम्हाला दाखवलं इथं बघा ब्राऊन कलरने दाखवलेला आहे की पर्वतीय प्रदेश. आता याच्यामध्ये मेन थिंग लक्षात ठेवायची की महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वतरांग आहे की जगातली सगळ्यात मोठी पर्वतरांग आहे. त्यामुळे डोळे झाकून तो भाग तुमच्या लक्षात राहण्यासारखा आहे की भारताच्या उत्तरेचा भाग जो आहे तो ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर आशियाचा वरचा भाग जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला पर्वत दाखवायचे आहेत. त्यानंतर उत्तर अमेरिकेमध्ये दक्षिण अमेरिकेचा काही भाग, तर तुम्हाला आता याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया खंड जो आहे, ऑस्ट्रेलिया खंड आणि अंटार्क्टिका खंड या दोन्हीमध्ये कुठेही पर्वतांचा भाग नाही किंवा मोठे पर्वत रांगा नाहीत, त्यामुळे तो भाग ड्रॉ करायचा नाही. भारताचा जो वरचा भाग आहे तो तुम्हाला ड्रॉ करायचा आहे बऱ्यापैकी. त्यानंतर चीनमधला थोडासा भाग, त्यानंतर वरती आशियाचा थोडाफार भाग जो आहे तो तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. उत्तर अमेरिका जी आहे तिचा किनारपट्टीचा जो भाग आहे, दक्षिण किनारपट्टीचा भाग असेल किंवा वायव्येचा भाग असेल आणि दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका या दोन्हींचाही भाग जो आहे तो तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. एक एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती कोणकोणत्या खंडामध्ये आहे, तिचा विस्तार कसा कसा आहे, कोणत्या खंडामध्ये ती गोष्ट दाखवायचीच नाही, असा व्यवस्थित अभ्यास जर केला तर तुम्हाला नकाशावर हा प्रश्न आहे तो अगदी सोपा जाईल. त्याचबरोबर ते करत असताना त्याचा विस्तार म्हणजे कुठल्या अंशापासून कुठल्या अंशापर्यंत आहे ते जर तुम्ही थोडंफार लक्षात ठेवलं तर तुम्हाला नकाशाभरा जो प्रश्न आहे तो प्रश्न अगदी सोपा जाईल. त्यामुळे व्यवस्थित नकाशाभरा हा प्रश्न सोडवायचा आहे. हा नकाशा आपण याच्यासाठी घेतला की आपले 2च प्रदेश आता या प्रकरणामधले राहिलेले आहेत, नैसर्गिक प्रदेश, आणि ते झाल्यानंतर हा टॉपिक संपेल. तत्पूर्वी आपण हा नकाशा भरून घेतला किंवा कशा पद्धतीने हा भरायचा आहे हे पाहिलं. सगळ्यांनी नकाशा व्यवस्थित, जर तुम्हाला याच्यावरती प्रश्न आले किंवा विचारला गेला तर तो सोडवायचा आहे. आता उद्याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पुढचा नैसर्गिक प्रदेश आपण पाहूयात. तोपर्यंत धन्यवाद.